नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प. मी प्राध्यापक डॉक्टर उर्मिला योगेश गीते, वाणिज्य विभाग. आणि आजचं जे लेक्चर आहे ते MCOM भाग 1 सत्र 1च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विषयाचं जे नाव आहे ते मॅनेजमेंट अकाउंटिंग, चॅप्टर 4 वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. मागच्या लेक्चरला आपण काय काय शिकलो आहोत त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटलचा थेरॉटिकल पार्ट आपण कवर केलेला आहे. त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटलचे वेगवेगळ्या डेफिनेशन्स विथ ऑथर, त्यांच्या कन्सेप्ट्स, कोणकोणत्या मेथड्स आहेत वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करण्याच्या. त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटलचे जे सोर्सेस आहे त्याच्यामध्ये लॉंग टर्म सोर्स आहे, शॉर्ट टर्म सोर्स आहे. ते सगळे सोर्सेस आपण डिटेलमध्ये बघितलेले आहेत. त्यानंतर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट कशा पद्धतीने केली जाते किंवा टेक्निक्स कोणते कोणते यूज केले जातात ते टूल्स आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटलची गरज का पडते कंपनीला, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण जे बघणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रॅक्टिकल समवर फोकस करणार आहोत. तर प्रॅक्टिकल सम बघण्याआधी त्याच्यासाठी आपल्याला वर्किंग कॅपिटलचा जो फॉर्मॅट आहे तो बघणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामध्ये टू नो द फॉर्मॅट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, म्हणजे कंपनीला जी वर्किंग कॅपिटलची जी रिक्वायरमेंट आहे ती कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते त्याचा एक छोटासा प्रॉब्लेम पण आज आपण बघणार आहोत. हा जो आहे हा तुमच्यासमोर जी PPT दिसते हा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट कशाचा आहे की वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. आपल्याला सगळ्यांना माहिती की कंपनी छोटी असो की मोठी असो, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट हे गरजेचं असतं. आणि वर्किंग कॅपिटलचे जे सायकल आहे, फॉर एक्झाम्पल जसं आपण कॅश कलेक्ट केल्यानंतर आपण रॉ मटेरियल परचेस करतो. रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर इट शुड बी कन्वर्टेड इन टू वर्क इन प्रोग्रेस, म्हणजे रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर ते कन्वर्ट कशामध्ये होतं की वर्क इन प्रोग्रेसमध्ये. वर्क इन प्रोग्रेस झाल्यानंतर त्याची थर्ड सायकल जी असते ते फिनिश्ड गुड्सची असते आणि फिनिश्ड गुड्स कन्वर्टेड इन टू डेटर्स किंवा सेलमध्ये आपण त्याला ट्रान्सफर करतो. म्हणजेच काय की हे जे सायकल आहे ते सायकल 1 बाय 1 स्टेप हे नेहमी फॉलो करत असतं. म्हणजे रॉ मटेरियल परचेस केलं, त्याच्यानंतर WIP, त्याच्यानंतर फिनिश्ड गुड्स, मग डेटर्स ऑर सेल आणि परत कॅश कलेक्ट येते आणि परत आपण रॉ मटेरियलकडे येतो. ही जी सायकल आहे वर्किंग कॅपिटलची ही खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आता समोर जे बघताय तुम्हाला जे स्लाईडमध्ये दिसतंय फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅटमध्ये सगळीकडे तुम्हाला फिगर्स कुठेही दिसणार नाही. याच्यामध्ये इन द बुक्स ऑफ कंपनी डॅश डॅश कंपनी आहे. कंपनीचं जे नाव आहे ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. स्टेटमेंट शोईंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट फॉर द इयर एंडेड डॅश डॅश हे पण आपल्याला सगळं प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. फॉर्मॅटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये करंट असेट आहे. आपण सुरुवात कुठून करतो की करंट असेट, म्हणजे वर्किंग कॅपिटलचाच अर्थ काय होतो की खेळतं भांडवल. खेळतं भांडवल कशापासून येतं, म्हणजेच आपल्या करंट असेट मायनस करंट लायबिलिटी इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल. म्हणून आपण काय करतो, करंट असेटचा पार्ट जो आहे तो आधी कव्हर करतो आणि त्याच्यानंतर करंट लायबिलिटीज मायनस करतो आणि त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं की वर्किंग कॅपिटल. मग 1 बाय 1 आपण आता इथे बघू. करंट असेट्समध्ये सगळ्यात पहिले फॉर्मॅट येतो स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. म्हणजेच काय, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट करत असताना सगळ्यात पहिले करंट असेटवर फोकस करायचा. करंट असेटचा पहिला पार्ट जो आहे तो आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. म्हणजेच हा जो स्टॉक आहे हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना हा कधी कधी डेजमध्ये विचारतात, कधी कधी मंथ्समध्ये असतो आणि कधी कधी वीक्समध्ये असतो. तर कशामध्ये सॉल्व करायचा आपल्याला हा प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. मग आता स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजेच आपल्याला जे मटेरियल वर्षभरासाठी जे लागणार आहे तर त्याचा किती स्टॉक करून ठेवणं हे गरजेचं आहे. मग तो किती मंथ्ससाठी असू शकतो, किती डेजसाठी असू शकतो किंवा किती वीक्ससाठी असू शकतो, हे पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. ते आपण आता पुढे बघणारच आहोत. त्याच्यानंतर सेकंड आहे वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस म्हणजेच काय, जो आपला स्टॉक आहे किंवा जे आपले रॉ मटेरियल आहे, रॉ मटेरियल कन्वर्ट करतो आपण WIP मध्ये. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जी सायकल आहे वर्किंग कॅपिटलची ही कंटिन्युअस ही चालू असते. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल असेल तर ते रॉ मटेरियल आपण कुठे ट्रान्सफर करतो, WIPला, म्हणजेच त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस केली जाते. मग ते प्रोसेस करत असताना त्याला मटेरियल लागतं, लेबर पाहिजे असतं, ओव्हरहेड्स असतात. हे तिन्ही पण जे आहेत हे कंपल्सरी कोणत्याही सेक्शनमध्ये यूज केले जातात. मग मटेरियल किती दिवसांसाठी असू शकतं, किती मंथसाठी असू शकतं, किती वीक्ससाठी असू शकतं, हे सुद्धा प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. त्याच्यानंतर स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, म्हणजे हा सिक्वेन्स तुमच्या लक्षात येत असेल की स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजेच आपल्याकडे जो स्टॉक आहे तो कन्वर्ट केला WIPमध्ये. WIPमध्ये मधून थर्ड प्रोसेसमध्ये गेला हा स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्समध्ये. मग आता फिनिश्ड गुड्स म्हणजे काय की जो माल तयार झालेला आहे. मग जो तयार झालेला माल आहे त्याच्यासाठी पण मटेरियल, लेबर
आणि ओव्हरहेड्स हे पण 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड होतं. आणि 4th पॉईंट आहे डेटर्सचा. आता तुम्ही बघितलं तर हे सगळे करंट असेट्स जे आहेत या सगळ्या करंट असेट्सची आपण इथे टोटल केलेली आहे. म्हणजे फर्स्ट पॉईंट इज रॉ मटेरियल, सेकंड इज WIP, थर्ड इज फिनिश्ड गुड्स अँड फोर्थ इज डेटर्स. आणि आपण ह्या सगळ्या करंट असेटची टोटल केलेली आहे. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे लायबिलिटी साईडचा. आत्ता आपण काय बघितलं, करंट असेटचे सगळे पॉईंट्स बघितले जो फॉर्मॅटमध्ये आपण यूज करतो. आता जो आहे हा करंट लायबिलिटीजचा हा फॉर्मॅट बघूया. करंट लायबिलिटीजमध्ये सगळ्यांना माहिती आहे लायबिलिटी कशा कशाच्या असू शकतात. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे क्रेडिटर्स फॉर पर्चेसेस. पर्चेसेस म्हणजे काय की ज्यांच्याकडून आपण रॉ मटेरियल परचेस करत असतो. पेमेंट ऑफ वेजेस, पेमेंट ऑफ ओव्हरहेड्स, मग हे सगळे पेमेंट. आता ज्या ज्या गोष्टींचं पेमेंट करावं लागतं ते पेमेंटमध्ये आपण घेणार, ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय की करंट असेट्स जे काही आहे अवेलेबल ते मग ते वीक्समध्ये असतील, डेजमध्ये असतील, मंथ्समध्ये असतील, तर ॲज इट इज आपण कॅल्क्युलेट करतो. त्याच्यातून करंट लायबिलिटीज जे पेमेंट आहे ते पण आपण मायनस करतो. म्हणजेच काय की करंट असेट मायनस करंट लायबिलिटी इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल. हे आपल्याला वर्किंग कॅपिटलची अमाऊंट इथे फाइंड आउट होते. त्याच्यामध्ये कंपनीने काय ॲड कॉन्टिंजन्सीज पर्सेंटेज. कॉन्टिंजन्सीज म्हणजे काय की अचानक उद्भवणारे काही खर्च असू शकतात कंपनीमध्ये, मग ते पर्सेंटेज वाईज त्याच्यासाठी रिझर्व्ह ठेवतात. मग ते 5% असू शकतात, 10% असू शकतात, 15% असू शकतात. ते कंपनीमध्ये वेगवेगळ्या कंपनींमध्ये आपल्याला ते बघायला मिळतात. ते प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात. मग ते काय करू आपण, जी अमाऊंट फाइंड आउट झालेली आहे करंट असेट मायनस करंट लायबिलिटीजची म्हणजेच वर्किंग कॅपिटलची, त्याच्यावर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो आपण कॉन्टिंजन्सीजसाठी. आणि मग आपल्याला फायनली काय मिळतं, नेट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. म्हणजेच आपल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कशा पद्धतीने आपली जी वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे ती अशा पद्धतीने फाइंड आउट करतात. हे जे आहे हा वर्किंग कॅपिटलचा फॉर्मॅट आपण बघितला. एक छोटासा प्रॉब्लेम आपण वर्किंग कॅपिटलवर बघणार आहोत. Following information is provided by Viraj Industries Limited to determine the quantum of working capital needed by the company for the forthcoming financial year. Estimated annual sales 52,000 units at rupees 200 per unit. Important point आहे हा. ॲन्युअल सेल्स किती आहे कंपनीचा, 52 युनिट्सचा, आणि एका युनिट्सची प्राईस काय आहे 200. इथे आपल्याला त्यांनी क्लिअर दिलेलं आहे. नेक्स्ट आहे द फॉलोइंग पर्सेंटेज which various elements of cost bear to the selling price have been extracted from the pro form cost sheet. म्हणजे हा जो मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड हे आपल्याला काय दिलं आहे, यांनी पर्सेंटेज वाईज दिलेला आहे. आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये क्लिअर करायची आहे. हा प्रॉब्लेमचा स्टार्टिंग पार्ट आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यांनी. फर्स्ट म्हणजे की कंपनीचा ॲन्युअल सेल्स युनिट वाईज दिलेला आहे आणि एका युनिटची प्राईस किती आहे हे आपल्याला इथे क्लिअर झालेलं आहे. त्याच्यानंतर मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड हे कशामध्ये दिलेलं आपल्याला, पर्सेंटेजमध्ये दिलेले आहेत. आणि हे आपल्याला कशात ट्रान्सफर करायचे आहेत, प्राईसमध्ये करायचे आहेत. तर हा कधी कधी पर्सेंटेजचा जो पार्ट आहे तो कधी कधी अमाऊंटमध्ये दिलेला असतो, कधी कधी त्यांनी रेशोमध्ये दिलेला असतो. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्या 2 गोष्टी इथे इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे तो फर्स्ट पॉईंट आहे, रॉ मटेरियल्स आर एक्सपेक्टेड टू रिमेन इन स्टॉक फॉर ॲन ॲव्हरेज पिरियड ऑफ 6 वीक्स बिफोर इश्यू टू प्रोडक्शन. आता इथे जिथे मी वीक्स म्हटलेलं आहे किंवा मंथ्स म्हटलेलं आहे इथे मी मुद्दामून बोल्ड केलेलं आहे की जेणेकरून आपण जेव्हा हे बघू तेव्हा आपल्याला तिथे फक्त फोकस होतो की आपल्याला किती वीक्स आहेत, किती मंथ्स आहेत हे लक्षात येतं. म्हणजेच काय की फर्स्ट पॉईंट कशावर फोकस करतो आहे की स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. म्हणजेच रॉ मटेरियल्स आर एक्सपेक्टेड टू रिमेन इन स्टॉक फॉर ॲन ॲव्हरेज पिरियड ऑफ 6 वीक्स. म्हणजेच आत्ता आपण फॉर्मॅट जो बघितलेला होता त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट होता स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलसाठी किती वीक्स त्या कंपनीने ॲव्हरेज पिरियड त्यांनी काउंट केलेला होता 6 वीक्सचा. सेकंड पॉईंट आहे फिनिश्ड गुड्सचा. फिनिश्ड गुड्स आर टू स्टे इन द वेअरहाऊस ऑफ 1.5 months ऑन द ॲव्हरेज बिफोर बीन सोल्ड अँड सेंड टू द कस्टमर्स. आता पहिला पॉईंट त्यांनी काय दिला आहे, वीक्समध्ये दिला आहे. सेकंड फिनिश्ड गुड्सचा जो पॉईंट दिला आहे तो कसा दिलेला आहे त्यांनी 1.5 months. आता सगळ्यांना माहिती आहे की 1.5 months म्हणजे काय की 1.5 महिना. मग एका महिन्यामध्ये किती वीक्स येतात, 4 वीक्स येतात. आणि हाफ मंथमध्ये किती येतात, 2 वीक्स येतात. म्हणजे 4 + 2 इज इक्वल टू 6 वीक्स. आता हे सॉल्व करताना तिथे पण मी तुम्हाला समजण्यासाठी काही पॉईंट्स तिथे टाकलेले आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत.
पण इथेही तुम्हाला जेव्हा आपण प्रॉब्लेम वाचत असतो तेव्हाही काही गोष्टींना आपण अंडरलाईन करणं हे खूप गरजेचं असतं. थर्ड पॉईंट आहे ईच युनिट ऑफ प्रोडक्शन विल बी इन प्रोसेस ऑन ॲन ॲव्हरेज फॉर 2 वीक्स. इथे काय प्रोडक्शन प्रोसेस म्हणजेच काय की WIP वर्क इन प्रोग्रेस ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी किती वीक्स दिलेत त्यांनी 2 वीक्स म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आहे क्रेडिट अलाउड बाय सप्लायर्स ऑफ मटेरियल्स इज 2 मंथ. म्हणजे क्रेडिटर्स म्हणजेच कोण, सप्लायर्स, आणि सप्लायर्सनी टाईम पिरियड किती दिलेला अलाउड केलेला आहे 2 मंथ्सचा. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 1 महिन्यामध्ये 4 वीक्स येतात, म्हणजे 2 महिन्यामध्ये किती वीक्स येतील आपले 8 वीक्स येतील. म्हणजे हा जो पॉईंट दिलेले आहेत यांनी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे ती काही पार्ट कशात गेली आहे वीक्समध्ये दिलेली आहे आणि काही पार्ट दिले त्यांनी मंथ्समध्ये. पण खाली काय म्हटलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. फिफ्थ जो पॉईंट आहे डेटर्स आर अलाउड 8 वीक्स क्रेडिट, म्हणजे डेटर्सला किती साईट पिरियड अलाउड आहे 8 वीक्सचा. सिक्स्थ पॉईंट आहे लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस इज ऑफ 1 मंथ अँड दॅट ऑफ फॉर ओव्हरहेड इज 6 मंथ्स. म्हणजे वेजेसचं जे पेमेंट केलेलं आहे त्याच्यासाठी टाईम पिरियड आहे 1 मंथचा आणि ओव्हरहेडसाठी आहे 6 वीक्सचा. सेवन्थ पॉईंट आहे ॲड 20% फॉर कॉन्टिंजन्सी. जसं मी तुम्हाला सांगितलं पर्सेंटेज हे प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात, आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करायचं असतं. आठवा मुद्दा जो आहे सेल्स अँड प्रोडक्शन फॉलो अ कन्सिस्ट पॅटर्न अँड अ इयर कन्सिस्ट ऑफ 52 वीक्स. म्हणजेच काय की सेल्स आणि प्रोडक्शनसाठी एक ॲकॅडमिक इयर ज्याला आपण म्हणतो किंवा जे एक आपलं फायनान्शियल इयर आपण ज्याला म्हणतो ते त्यांनी इथे किती काउंट केलेलं आहे 52 वीक्सचं. आता इथे प्रॉब्लेम अर्धा आपल्याला वीक्समध्ये दिसतो, अर्धा प्रॉब्लेम मंथ्समध्ये दिसतो. पण आपल्याला जर स्पेशली मेन्शन केलेलं असेल प्रॉब्लेममध्ये की हा प्रॉब्लेम तुम्ही मंथ्समध्ये सॉल्व्ह करा किंवा वीक्समध्ये सॉल्व्ह करा, तर आपल्याला त्या पद्धतीने तो सॉल्व्ह करावा लागतो. मग इथे आठवा जो मुद्दा दिलेला आहे त्यांनी स्पेशली सांगितलेलं आहे की आपल्याला वीक्समध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि वीक्स पण आपल्याला त्यांनी मेन्शन केलेले आहे ते म्हणजे किती 52 वीक्स. हा अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करायचा आहे. पण त्याच्यासाठी एक छोटेसे जे आपण ज्याला वर्किंग नोट ज्याला म्हणतो तर वर्किंग नोट करणं इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचे ॲन्युअल सेल्स किती आहेत आणि त्या सेल्सची पर युनिट प्राईस किती आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जे पॉईंट्स जे असतात फोकस झालेले असतात त्या पॉईंट खाली नेहमी अंडरलाईन करायचं किंवा तो बोल्ड करून ठेवायचं की जेणेकरून आपल्याला तो लक्षात येतो. म्हणजे सॉल्व्ह करताना कोणते कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे हे आपल्याला समजायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कंपनीचा ॲन्युअल सेल्स किती आहे. ॲन्युअल सेल्स आहे 52,000 आणि 52,000 काय आहे युनिट्स आहेत आणि एका युनिटची प्राईस किती आहे 200. म्हणजेच अमाऊंट किती झाली 1 करोड अँड 4 लॅक्स ही झाली ॲन्युअल सेल्स इन रुपीज. त्याच्यानंतर खालचा जो मुद्दा तुम्हाला दिसतो आहे मटेरियल लेबर ओव्हरहेड. आता हे जे मटेरियल आहे हे प्रॉब्लेममध्ये 30% दिलेलं आहे, लेबर 30% दिलेलं आहे, ओव्हरहेड 20% दिलेलं आहे. पण या सगळ्यांची जर टोटल केली तर हे सगळे काय आहे एक्सपेन्सेस आहे. मटेरियल परचेस करतो, लेबरचं पेमेंट करावं लागतं, ओव्हरहेडचं पेमेंट करावं लागतं. मग कंपनीला प्रॉफिटचा पार्ट त्यांनी मेन्शन केला होता का, नव्हता केला. म्हणजेच आपण इथे काय फाइंड आउट केलं आहे प्रॉफिट पर्सेंटेज वाईज आणि प्रॉफिट अमाऊंट वाईज. मग एका सेल युनिटची प्राईस जी आहे ती 200 आहे, तर त्याच्यामध्ये काय केलं आपण 200 रुपयाला कन्वर्ट केलं पर्सेंटेजमध्ये. मग मटेरियल 30% म्हणजेच काय झालं 200च्या 30% किती झाले ₹60. मग हा पार्ट जो कॅल्क्युलेशनचा आहे जोपर्यंत आपण हा कॅल्क्युलेट करत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे की जर पर्सेंटेजमध्ये प्रॉब्लेम दिलेला असेल तो आपल्याला कन्वर्ट करावा लागतो अमाऊंटमध्ये. मग आपण काय केलं जी पर युनिटची जी अमाऊंट होती 200 रुपये त्याला आपण काय केलं ही पर्सेंटेज वाईज वेगवेगळी केली. म्हणजे मटेरियल जर 30% होतं तर 30%ची अमाऊंट किती ती फाइंड आउट केली. लेबर 30% आहे त्याची अमाऊंट फाइंड आउट केली. ओव्हरहेड होते 20% त्याची अमाऊंट फाइंड आउट केली. मग हे 30 + 30 + 20 हे झाले फक्त 80 आणि पर्सेंटेज असतात आपले 100. मग 100मधून 80% हा झाला पार्ट एक्सपेन्सेसचा. मग आपले उरले किती 20% हा काय झाला ॲटोमॅटिकली हा प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट 20% म्हणजेच रुपीज वाईज आपण कॅल्क्युलेट केला पर युनिट तर प्रॉफिट आहे ₹40 पर युनिट. हे कॅल्क्युलेट आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. म्हणून हा वर्किंग नोटचा पार्ट हा इम्पॉर्टंट असतो आणि हा आधी सॉल्व्ह करावा लागतो. आता हे आपण केल्यामुळे पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला थोडंसं इझी जाईल. आता याच्यामध्ये आपल्याला कंपनीचं नाव माहीत आहे, हा फॉर्मॅट नाही आहे. इन द बुक्स ऑफ विराज इंडस्ट्रीज लिमिटेड स्टेटमेंट शोईंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट फॉर द इयर एंडेड
डॅश डॅश. आता इयर एंड प्रॉब्लेममध्ये दिला नाही म्हणून आपण काय केलं, ॲज इट इज तो ब्लँक सोडून दिला. त्यांनी जर दिला असता तर आपण इथे मेन्शन केलं असतं, पण आता आपल्याला इयर एंडिंग माहीत नाही. फोर्थ कमिंग इयर म्हटलं होतं त्यांनी, मग फोर्थ कमिंग इयर आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपण ते ब्लँक सोडलेलं आहे. फॉर्मॅटप्रमाणे आपण जाऊयात. पहिला जो आहे करंट असेटचा पार्ट, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स. आता स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स आपण जर मागचं बघितलं तर तिथे मेन्शन केलेलं होतं 6 वीक्स. मग आता इथे इक्वेशन तयार करावं लागतं. आपण जेव्हा प्रॉब्लेम हा वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट सॉल्व्ह करत असतो तेव्हा ह्या पद्धतीने एक इक्वेशन तयार करावं लागतं. म्हणजेच इक्वेशनचा फर्स्ट पॉईंट असतो 52,000 हे आपले युनिट्स आहेत. ₹60 कुठून आणली आपण, रॉ मटेरियलची अमाऊंट फाइंड आउट केली 30%ची इंटू 6 वीक्स आणि डिवायडेड बाय 52 वीक्स. 52 वीक्स काय आहेत, हे पूर्ण टोटल वीक्स आहेत. म्हणजे इक्वेशन कसं तयार झालं, टोटल युनिट इंटू अमाऊंट ऑफ रॉ मटेरियल इंटू स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती पिरियडसाठी आहे, 6 वीक्ससाठी आहे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ वीक्स 52. आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला 3,60,000 तुम्हाला तिथे अमाऊंट फाइंड आउट होईल. ही ॲज इट इज आपण इनर आणि आउटर कॉलमला 3,60,000 घेतलेली आहे. हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे एकदा समजलं की पुढचा प्रॉब्लेम आपल्याला थोडासा इक्वेशन करायला इझी जातो. सेकंड पॉईंट आहे वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेसला त्यांनी किती म्हटलेलं आहे, 2 वीक्स म्हटलेलं आहे. त्यांनी तिथे ऑलरेडी वीक्समध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही ॲडजस्टमेंट मागच्या स्लाईडला जर तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला वर्क इन प्रोग्रेसचा टाईम पिरियड दिसेल. तिथे 2 वीक्स म्हटलेलं आहे. याच्यामध्ये मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स हे वेगवेगळे पॉईंट वाईज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. मटेरियल आपल्याला लागणार आहे 52,000 युनिटसाठी, अमाऊंट आहे त्याची ₹60. टाईम पिरियड आहे 2 वीक्सचा डिवायडेड बाय 52 वीक्स. हे जर तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 1,20,000 अमाऊंट इथे फाइंड आउट होईल. सेम प्रोसिजर आपण लेबरसाठी करणार आहे. 52,000 इंटू ₹60 इंटू 2 वीक्स डिवायडेड बाय 52 वीक्स इज इक्वल टू 1,20,000. ही झाली लेबरची अमाऊंट. ओव्हरहेडसाठी आपल्याला इथे अमाऊंट चेंज होणार आहे, कारण अमाऊंट ओव्हरहेडचा पर्सेंटेज होता 20%. म्हणून आपण काय केलं, 52,000 युनिट्स इंटू 40 इंटू 2 डिवायडेड बाय 52 वीक्स. मग याची अमाऊंट आली 80,000. मग 120 प्लस 120 प्लस 80 इज इक्वल टू 3,20,000. हा काय झाला, फायनल अमाऊंट आउटर कॉलमला आपण घेतली. ती कशाची होती, वर्क इन प्रोग्रेसची होती. थर्ड पॉईंट जो आहे स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. आता इथे 1.5 मंथ म्हटलेलं आहे, मी ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलेलं आहे 1.5 मंथ इज इक्वल टू 6 मंथ्स. कारण आत्ताच आपण डिस्कस केलं एका महिन्यामध्ये 4 वीक्स असतात आणि ते 4 वीक्स प्लस हाफ मंथचे 2 वीक्स म्हणजे किती वीक्स झाले, 6 वीक्स झाले. मग कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला तिथे मेन्शन करावं लागतं की आपण किती वीक्स घेणार आहोत आणि ते कशा पद्धतीने घेतलेत ते पण आपल्याला मेन्शन करावे लागतात. मग त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स. हे ॲज इट इज आपल्याला प्रत्येक पॉईंटमध्ये घ्यावे लागणार आहेत. फक्त चेंजेस कुठे होणार आहेत त्यांच्यामध्ये, वीक्समध्ये होणार आहेत. युनिट आपले ॲन्युअल सेल्स जे आहेत ते युनिट वाईज ते सेम असणार आहे. मटेरियलची, लेबरची, ओव्हरहेडची जी आपण अमाऊंट वाईज फाइंड आउट केलेली आहे, पर्सेंटेजची कन्वर्ट केलेली अमाऊंटमध्ये ती सेम असणार आहे. फक्त चेंजेस कुठे होतात ते फक्त वीक्समध्ये आणि त्याच्यावर आपल्याला फोकस करायचे आहेत. मग हे एकदा समजलं की आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना थोडं इझी जातं. मग आपण काय केलं, परत सेम स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 6 वीक्स म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे मटेरियल, 52,000 युनिट्स इंटू 60 इंटू 6 डिवायडेड बाय 52 वीक्स इज इक्वल टू 3,60,000. परत लेबरला सेम कॅल्क्युलेशन केलं, ओव्हरहेडला पण सेम कॅल्क्युलेशन केलं आपण. पण लेबरचं कॅल्क्युलेट करत असताना त्याची अमाऊंट चेंज आहे हे मात्र आपल्याला बघायचं आहे. कारण आपण काय करतो घाईघाईमध्ये सेम वरचं कॉपी करून लिहितो, पण तसं करायचं नाही आहे. कारण आपण सगळ्यांचे अमाऊंट्स काढलेले आहेत, वीक्स सगळ्यांचे वेगवेगळे आहेत, ते आपण प्रॉपर घेतो आहे की नाही ते आपल्याला बघायला पाहिजे. हा झाला स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्सचा कॅल्क्युलेशन. फोर्थ पॉईंट आहे डेटर्सचा. आता डेटर्सला आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो, डेटर्सचं कॅल्क्युलेशन आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला टाईम पिरियड तर ऑलरेडी तिथे प्रॉब्लेममध्ये दिलेलाच असतो, जो इथे दिला आहे, मी मेन्शन पण केला आहे 8 वीक्सचा. पण इथे जी अमाऊंट कोणती घ्यायची, हे जे इथे तुम्हाला दिसतात आहे की 160. आता ॲन्युअल सेल्स आहे 52,000, हे तर कॉमन आहे सगळ्यांना. पण हे 160 कुठून आले. आता 160 जर बघितलं आपण तर मटेरियलची जी कॉस्ट आहे ते 60, लेबरची किती आहे 60 आणि ओव्हरहेडची 40. म्हणजे 60 प्लस 60 प्लस 40 इज इक्वल टू किती झाले 160. म्हणजेच काय झालं आहे की डेटर्सचं कॅल्क्युलेशन करताना आपण प्रॉफिटची अमाऊंट
कुठेच इथे घ्यायची नाही. म्हणजेच आपण काय करतो आहे, डेटर्सला आपण सेल करताना प्रॉफिटची अमाऊंट वेगळी बाजूला काढून ठेवतो आणि जे ॲक्च्युअल कॉस्ट आहे, जो आपल्याला ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आपण केलेले आहेत तेच आपण इथे फक्त मेन्शन केलेले आहेत. म्हणजेच 52,000 इंटू 160 इंटू 8 डिवायडेड बाय 52 वीक्स इज इक्वल टू 12,80,000. ही कशाची अमाऊंट आली? डेटर्सची. आता डेटर्सकडून आपल्याला एवढे पैसे घ्यायचे आहेत, पण आपण याच्यामध्ये प्रॉफिट कुठेही कन्सिडर केलेला नाही आहे. आणि का बरं करत नाही? कारण प्रॉफिटचा पार्ट घेताना कंपनीने तो आपल्याला कुठेही दिलेला नव्हतं. प्रॉफिट आपण आपल्या पद्धतीने फाइंड आउट केलेला आहे की कंपनीने 20% प्रॉफिट हा बाजूला ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपण वर्किंग कॅपिटलच्या करंट असेट्सची टोटल आपण इथे केलेली आहे. फर्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये घेतला स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स, सेकंड इज WIP, थर्ड इज फिनिश्ड गुड्स अँड फोर्थ पॉईंट इज डेटर्स. आता ह्या सगळ्यांची जी टोटल आहे त्याच्यामध्ये 29,20,000 टोटल करंट असेट्स आलेला आहे. याच्यानंतर आपण लायबिलिटीजचा पार्ट बघणार आहोत. सेकंड पॉईंट आहे बी करंट लायबिलिटीज. आता करंट लायबिलिटीजमध्ये जे प्रॉब्लेममध्ये जे पेमेंट्स केलेले आहेत तर ते पेमेंटचं आपण इथे पार्ट बघणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय असतं, क्रेडिटर्स फॉर पर्चेसेस. म्हणजेच आपण ज्यांच्याकडून रॉ मटेरियल परचेस करतो त्यांना किती महिन्यांची, किती वीक्सची, किती दिवसांची साईट्स दिलेली आहे हे पण आपल्याला इथे मेन्शन करायला लागतं आणि जे प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी दिलेलं असतं. मग क्रेडिटर्स फॉर पर्चेसेसला साईट दिलेली आहे 2 मंथ्सची. मग 2 मंथ्सला आपण काय केलं, वीक्समध्ये कन्वर्ट केलं. म्हणजेच एका महिन्यामधले 4 वीक, मग 2 महिन्यांचे किती झाले, 8 वीक्स झाले. मग 52,000 हा ॲन्युअल सेल्स आहे. त्याच्यासाठी रॉ मटेरियलची अमाऊंट किती आहे, ₹60. त्यांना साईट आहे 8 वीक्सची, डिवायडेड बाय 52 वीक्स इज इक्वल टू 4,80,000. ही झाली क्रेडिटर्सची अमाऊंट. सेकंड पेमेंट जे आहे ते वेजेसचं आहे. वेजेसला 1 मंथची साईट आहे ती आपण कन्वर्ट केली वीक्समध्ये. म्हणजेच किती वीक्स आले, 4 वीक्स आलेत. म्हणजेच काय की 52,000 हे ॲन्युअल सेल्स आहे आपला युनिट वाईज, इंटू वेजेस आहे 60, इंटू 4 वीक्सची साईट आहे, डिवायडेड बाय 52 वीक्स इज इक्वल टू 2,40,000. मग हा जो इक्वेशन आहे, हा इक्वेशन तयार करताना जर ती कन्सेप्ट तुम्हाला कळाली की कोणत्याही प्रकारचं किंवा कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम विचारला तरी तुम्हाला इक्वेशन तयार करता येऊ शकतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याला ॲन्युअल सेल्स माहीत पाहिजे, रॉ मटेरियलची किंवा WIPची किंवा फिनिश गुड्ससाठी किती टाईम पिरियड, किती साईट्स दिलेली आहेत ते माहीत पाहिजे आणि प्रॉब्लेम आपल्याला वीक्समध्ये सॉल्व करायचा आहे, डेजमध्ये करायचा आहे की मंथ्समध्ये करायचा आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे. थर्ड जो पॉईंट आहे पेमेंट ऑफ ओव्हरहेड्स, त्याच्यासाठी साईट आहे 6 वीक्सची. 6 वीक्स म्हणजेच काय, 1.5 महिना. मग कधी कधी 1.5 मंथ दिलेला असतो, मग आपल्याला कन्वर्ट करावा लागतो. कधी कधी सगळा प्रॉब्लेम आपल्याला हा डेजमध्ये दिलेला असतो, तर डेज म्हणजे आपण 365 डेज घेऊ तिथे मेन्शन केलेलं असतं. जसं इथे 52 वीक्स दिलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करावा लागतो. आता ओव्हरहेड्सचं पेमेंट करताना सेम इक्वेशन येईल, 52,000 युनिट्स इंटू 40. ओव्हरहेड्सची अमाऊंट किती काढली आपण, ₹40 काढलेले, इंटू 6 वीक्स डिवायडेड बाय 52 वीक्स इज इक्वल टू 2,40,000. मग आता पेमेंट साईडचीच म्हणजेच करंट लायबिलिटीची जर आपण टोटल केली तर 9,60,000 याची टोटल येते. आणि आपला जो करंट असेटची जी टोटल होती 29,20,000 त्याच्यामधून आपण काय करणार आहे, आता हे सगळे मायनस करणार आहे लायबिलिटी साईड. खाली इथे सी पार्ट तुम्हाला दिसतो, इथे करंट असेट मायनस करंट लायबिलिटीज. करंट असेटची टोटल आहे 29,20,000. करंट लायबिलिटीज कॅल्क्युलेट केली आपण, किती आली ती 9,60,000. त्याच्यामधून मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, वर्किंग कॅपिटल. मग वर्किंग कॅपिटल किती आलं आहे, 19,60,000. कंपनीने काय सांगितलं आहे, कॉन्टिंजन्सीज म्हणजेच काय की अचानक उद्भवणारे जे खर्च आहेत त्याच्यासाठी काहीतरी रिझर्व्ह फंड आपण काढून ठेवतो, तो आहे 20%. मग 20% आपण कशाच्या काढणार, 19,60,000च्या 20% जर काढले तर 3,92,000 हे त्याच्यावरती कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही फिगर फाइंड आउट होते. आणि ही फिगर जी आहे ती आपल्या वर्किंग कॅपिटलमध्ये आपण ॲड करून घेतो. म्हणजेच 19,60,000 प्लस 3,92,000 इज इक्वल टू 23,52,000 हे काय झालं, नेट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ विराज इंडस्ट्रीज फॉर कमिंग इयर. म्हणजेच काय झालं, ह्या कंपनीचे जेवढ्या असेट्स होत्या, जेवढ्या लायबिलिटीज होत्या आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला नेट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट फाइंड आउट केलं आपण, त्याच्यामध्ये हे पॉईंट सगळे कवर करता आले पाहिजे. म्हणजेच काय की करंट असेट मायनस करंट लायबिलिटीज इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल फाइंड आउट केल्यानंतर त्याच्यावर 20%
कॉन्टिन्जन्सीज आपण ॲड केले आणि आपल्याला सगळ्यात शेवटी काय मिळालं, नेट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट जे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं होतं. अशा पद्धतीने हा जो सिक्वेन्स आहे हा तुम्हाला मेंटेन करायचा आहे. म्हणजेच आपण काय काय सगळ्या गोष्टी बघितल्या आहे तुम्ही, आपण समरीमध्ये पुढे बघणारच आहोत. तत्पूर्वी तुम्हाला घरी सॉल्व करण्यासाठी किंवा ज्याला आपण स्टुडंट असाइनमेंट म्हणतो, तर थेरॉटिकल पार्ट तुम्हाला घरी कव्हर करायचा. प्रॅक्टिकल आपण आज बघितलेला आहे. त्याच्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण थेरॉटिकल पार्ट भरपूर कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स तुम्हाला होम असाइनमेंटसाठी आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज वर्किंग कॅपिटल, स्टेट द टाईप्स ऑफ वर्किंग कॅपिटल. हा सॉल्व करताना वर्किंग कॅपिटलचं मिनिंग, इंट्रोडक्शन घ्या, थोडंसं डेफिनेशन्स 1-2 घ्या आणि त्याचे टाईप्स करत असताना थोडंसं डायग्राम प्रेझेंट करा आणि डायग्राम थ्रू ते एक्सप्लेन करा पॉईंट वाईज, म्हणजे प्रेझेंटेशन हे तुमचं चांगलं असेल. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज वर्किंग कॅपिटल सायकल, एक्सप्लेन इन ब्रीफ द ऑपरेटिंग सायकल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग फर्म. जसं आपण आत्ताच डिस्कस केलं होतं की वर्किंग कॅपिटलची जी सायकल आहे, फॉर एक्झाम्पल कॅश कन्वर्टेड इन टू रॉ मटेरियल, परत WIP, फिनिश्ड गुड्स, डेटर्स, सेल्स आणि परत कन्वर्ट कशामध्ये होतं तर कॅशमध्ये. मग हे जे वर्किंग कॅपिटलचं जे सायकल आहे ते सायकल व्यवस्थित ड्रॉ करा. ड्रॉ केल्यानंतर ते स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 ते डिस्क्राईब करा त्याला, की जेणेकरून तुमचं प्रेझेंटेशन हे चांगलं होईल. हे तुमच्यासाठी घरी होम असाइनमेंट आहे. आणि समरीमध्ये आपण आज काय शिकलो हे आपण थोडक्यात बघूया. फॉर्मॅट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, फॉर्मॅटमध्ये कोणते पॉईंट्स स्टेप बाय स्टेप येतात हे आपण बघितलं. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व विथ ॲडजस्टमेंट्स, ज्या ॲडजस्टमेंट्स दिलेल्या होत्या मग त्या मंथमध्ये असतील, वीक्समध्ये असतील, मग आपण त्या कन्वर्ट केल्या. म्हणजेच काय की प्रॉब्लेम कशामध्ये सॉल्व करायचं हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं असतं, पण जर मंथ्समध्ये असेल तो कन्वर्ट करावा लागतो वीक्समध्ये, वीक्समध्ये असेल तो मंथ्समध्ये कन्वर्ट करावा लागतो. मग ह्या अशा वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट्सच्या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला. प्रॉब्लेम्स इन वीक्स, इन डेज आणि इन मंथ्स, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स असतात आणि याच्यामध्ये वीक्समध्ये प्रॉब्लेम असू शकतो, डेजमध्ये असू शकतो. कधीकधी प्रॉब्लेममध्ये 54 वीक्स दिलेले असतात, 56 वीक्स दिलेले असतात, असं स्पेसिफिक मेन्शन केलेलं असतं. डेज तर सगळ्यांना माहिती आहे 365 डेज असतात आणि मंथ्स पण सगळ्यांना माहिती आहे 12 मंथ्स असतात. याच्यावर तर असूच शकत नाही, कारण 12 मंथ्स म्हणजेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. डेज पण 365 डेजपेक्षा जास्त असू शकत नाही. फक्त प्रॉब्लेम सॉल्व करताना वीक्समध्ये थोडासा इकडे तिकडे गोंधळ होतो. कधीकधी प्रॉब्लेममध्ये वीक्स दिलेलेच नसतात, की 52 वीक्स घ्या, 54 घ्या, 56 घ्या. मग आपण आपल्या पद्धतीने 54 घेऊ शकतो, 52 पण घेऊ शकतो आणि 56 पण घेऊ शकतो. फक्त एक स्पेसिफिक नोट तिथे तुम्हाला खाली टाकावी लागेल की ह्या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आणि हाऊ टू कॅल्क्युलेट युनिट वाईज अमाऊंट, जी आपल्याला अमाऊंट दिलेली होती एका युनिटची प्राईस 200 रुपये, ती आपण ती 200 रुपये काय केली, कन्वर्ट केली पर्सेंटेजमध्ये जी दिलेली होती. म्हणजे मटेरियलचे 30% दिलेले होते, लेबरचे 30% दिलेले होते, त्याच्यानंतर ओव्हरहेडचे 20% दिलेले होते. मग आपण हे 200 काय केले युनिट वाईज यांना बायफर्केट केलं की 30% कन्वर्टेड इंटू ₹60, 40% इज इक्वल टू कन्वर्टेड इंटू 20%. म्हणजे हे सगळे आपण काय केले ते कशा पद्धतीने त्यांनी सॉल्व करायला सांगितलं होतं आणि आपण हे समराईज करतो आहे. त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरला जे आहेत आपण ते वेगवेगळ्या पद्धती, जसं आत्ता आपण प्रॉब्लेम बघितला वीक्समध्ये, तर पुढच्या लेक्चरला आपण अजून एखादा डेजचा प्रॉब्लेम बघू किंवा मंथ्समध्ये बघू की ज्याच्यामध्ये अजून याच्यापेक्षा जास्त ॲडजस्टमेंट्स असतील. आणि अशा पद्धतीने वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण पुढच्या लेक्चरला पण बघणार आहोत. थँक्यू.